ठीक आहे. दिव्यांग व्यक्ती असो ज्येष्ठ नागरिक असो जे मतदान केंद्रावर मतदान करण्याकरिता पोहोचू शकत नव्हते अशांसाठी यावर्षी निवडणूक आयोगाने गृहमतदानाची व्यवस्था केलेली आहे. भंडारा जिल्ह्यातही सुमारे 1200 नागरिकांचं गृहमतदान झालं आहे. त्यात सर्वप्रथम किंवा राज्यातील प्रथम गृहमतदार म्हणून साकोली येथील जैनबी जब्बार कुरेशी यांचा समावेश आहे. त्यांचं नाव अग्रगण्यानं आहे. त्यांचं सर्वात पहिलं प्रथम मतदान 7 एप्रिलला झालं. त्या राज्यातील पहिल्या गृहमतदार आहेत, त्या आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया. क्या बताओगे आप, इस बार आपका वोटिंग हुआ है, कितने साल के बाद आपने वोटिंग किया? 5 साल के बाद में. इधर हाँ, 5 साल के बाद में वोटिंग होने का. अच्छा, अभी कैसा लग रहा है आपको, इस बार वोटिंग हुआ है आपका? ठीक लग रहा है. हाँ. कैसी लगी सुविधा जो आपके घर पे आके आपका वोट हुआ है? हमारे को खुशी हुई. हाँ, हमारे घर पे आए तो. अच्छा, ये गवर्नमेंट का निर्णय अच्छा लगा आपको? हाँ. निश्चितच या होत्या जैनबी जब्बार कुरेशी. त्यांना एक अत्यानंद आहे. मागील 5 वर्षापासून त्या वोटिंग करू शकल्या नव्हत्या त्यांच्या प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे. मात्र यावर्षी गृहमतदानाने त्यांचा मतदान झालं, त्यामुळे त्या अगदी आनंदित आहेत. प्रशांत देसाई, एबीपी माझा, साकोली, भंडारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.